प्रथमेश असा प्रॉपर व्हिडिओ काय पाहिजे तो काढून दे. ब्लॉगर आहे आपला. ताडी भेटेल का? अलिबागची ताडी. फॉर फूड वी नीड सुकट भाकरी. हा बघतोय माझ्याकडे, मी याच्याकडे बघतो. तू ह्याच्यात बसला असता. स्माइल वरूनच सांगू शकतो मी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. सो सगळ्यांना माहिती आहे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि डायरेक्टली ब्लॉग इथूनच स्टार्ट करतो आहे बिकॉज निघताना खूप घाई झाली अँड थोडंफार ट्रॅफिक वगैरे लागलं आहे. सो आत्ता थोडा फ्री टाईम भेटला आहे. सो मी बोललो की चला इंट्रो आपण स्टार्ट करूया. अँड आत्ता आम्ही आहोत सिक्युरिटी चेकिंग करतो आहे. सो त्याच्यामुळे मी थोडा साईडला येऊन जरा करतो आहे की आमची मंडळी बघा सगळी तिकडे आहे. अँड आज तर आम्ही चाललो आहे मुंबई टू व्हिएतनाम. माझी ही फर्स्ट ट्रिप असणार आहे व्हिएतनामसाठी. बाकी तर खूप आम्ही एन्जॉय करणार आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. आणि असं खूप एक्सायटेड, असं खूप मस्त वाटतं ना गाईस की परत पुन्हा एकदा इंटरनॅशनल ट्रिपला चाललो आहे, ते पण 6 महिन्यानंतर. आणि थँक्स फॉर दॅट अपॉर्च्युनिटी. गॉड इज देअर विथ मी. सो बघूया पुढे काय होतं आहे. आणि जाम भूक लागली राव. घरून फक्त जेवण थोडंसंच खाल्लेलं आणि आता बघूया आता किती वेळ लागतोय आम्हाला. लवकर चल मित्रा. कसं वाटतंय? मस्त. फर्स्ट टाइम ट्रॅव्हलिंग. हां, ते पण इंटरनॅशनल ट्रिप व्हिएतनाम. सही आहे गाईज. आमचा गेट नंबर आहे 78. सो वी आर हेडिंग टुवर्ड्स देअर. आणि तुम्हाला जर भूक लागली असेल ना तर इकडे बर्गर किंग आहे, तुम्ही खाऊ शकता. बिचारा बघा किती दमला आहे. स्माईलवरूनच सांगू शकतो मी. अँड लेट्स सी किती वाजलेत रे? 11:42. आता वाजलेत 11:53 आणि आम्ही आलो आहे जवळपास इकडेच. सो लेट्स गो. पोटात काही नाही. हां, पोटात धड काही नाही. पोटात तुला आता एअर हॉस्टेस देईल की पोटात खायला? पापडनी वाट लावली. हां, पापडनी वाट लावली ना. मला एवढी फट्टे झोप आली ना, लय भूक लागली. की झोप आली? दोन्ही आले मला. आहे 6 तारखेचं राऊंड आहे आपलं. नाही, तू एक गोष्ट सांग मला, तिला बघून का हसला? हा भावा, खरं बोल. मन में लड्डू फुटा. व्हिएतनामीज गर्ल पॉवर. किती? हां, 250 रुपयेच आहे. चहा माहिती आहे का? 350. जवळजवळ $4 $350. त्यापेक्षा चहापेक्षा मग बिअर घेतली परवडली. हा, टायगरची बिअर होती. टायगरची सिंगापूर ब्रँड आहे रे तो. सिंगापूरची येते टायगर. हा, अरे किक बसल्याशी कारण मस्त. आणि हा बघतोय माझ्याकडे, मी याच्याकडे बघतोय. बेवड्या. काय पाहिजे? वाईन नको. विस्की. हा, किंवा सिगाल तर ब्लॅक. आता तुला बोलवतो, ही विस्की आहे बघ तिकडे. ताडी भेटेल का? अलिबागची ताडी. विचार. हे अलिबागची ताडी भेटेल का? अरे भिकार चोट. हॅलो, चलिए बाहेर. बाकी कुठे? चल तिकडे गेले.
So, Mazi, look Mazi. Talk Safa. Let's go. चला सर. सो हॅलो गाईज, आता आम्ही जस्ट लँड झालो आहे हनोई इंटरनॅशनल एअरपोर्टला व्हिएतनामला. आणि आम्हाला दिवेश पण पिक करायला आला आहे. सो आता आम्ही एक हार्डली 10-15 मिनटं जाऊ कॅबनी हॉटेलला आणि त्यानंतर तिकडे चेक इन वगैरे करू. सो ही मिनिमम ॲक्च्युली 5:30 तासांची फ्लाईट होती आणि खूप मस्त फ्लाईट होती, कम्फर्टेबल होती. हॅनोई हे कॅपिटल सिटी आहे व्हिएतनामची आणि खूप फेमस आहे. सो बघूया आता, आजचा दिवस तर पूर्ण रेस्ट करणार आहोत आणि नेक्स्ट डेपासून जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं मी करीन वगैरे. सो तुमच्यापर्यंत नक्कीच या ब्लॉग थ्रू सगळं काही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे डेफिनेटली. आणि माझ्यासाठी पण एक खूप ग्रेट फिलिंग आहे, छान फिलिंग आहे की मी अजून एक नवीन कंट्री बघतोय, व्हिएतनाम. सो कोणीतरी घरी सोडा रे मला. जातोस काय? मांडवा जेटी बघ, त्याला विचार M2M आहे. प्रथमेशला बरोबर व्हिडिओ काढून द्या सगळे. किती वेळ लागेल? 45 50 मिनिट्स. बघ, ऐकलंस का रे? प्रथमेशला असा प्रॉपर व्हिडिओ काय पाहिजे तो काढून दे. परत बोल. ब्लॉगर आहे तू आता आपला, कुठे चाललास? सोबतच आहे. मला हे बघ, ते पेट पूजा काय ते बघ. फॅन वाढव थोडासा. बस 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 बस. सीट बेल्ट कंपल्सरी ना. मुंबई थोडी आहे भावा. आलं गेलं आपलंच राज्य. 4 शिव्या पण घालतात ब्लॉग मध्ये. हे बघ, माझं असं काही नसतं, जे आहे ते रॉ भाई, सरळ. आपले घरातले पण बघतात, मित्रमंडळी पण बघतात, सगळ्यांना माहिती आहे, काहीच टेन्शन नाही. त्याच्यामुळे तू एक्सप्लोर कर मित्रा. काय ल ह्या लगेच कोणाची आहे? चुकी ह्याच्यात बसला असता घंटा काय खोलून ह्याच्यात 2 किलो टाकला असता, दुसरं कोणाकडे पण 2-2 किलो टाकलं असतं. साईड बॅग आणतो परत. तुझ्या मित्रामुळे होतंय हे भाई. माझ्याकडून नाही चढणार आता ब्रो, प्लीज माझी बॅग बघ. डू यू हॅव वायफाय? पहिला वायफाय दे भाई, घरी कॉल लावू दे. काय ती पण तुला एक्सेप्ट नाही करणार मित्रा. ती आता गेली, ती पण तुला एक्सेप्ट नाही करणार. वायफाय आहे का? वायफाय. अँड फॉर फूड वी नीड सुकट भाकरी. तुला काय पाहिजे? मला मटन. तुला? आपको क्या चाहिए? जो मिलेगा बस. काहीतरी द्या, पण द्या रे आम्हाला. फ्लाईट मध्ये भेटलं नाही. सो फ्रेंड्स, आता जस्ट आलोय हॉटेलमध्ये अँड जाम दमलोय. सो आता आमचं चाललंय थोडं फ्रेश व्हायचं वगैरे सगळ्यांना. अँड काय नाही घेते रे तुला कॅमेऱ्यामध्ये, सगळे असे. सो गुड आफ्टरनून मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या कडकडीत उन्हामध्ये आणि ह्युमिड क्लायमेटमध्ये. बिकॉज मी तुम्हाला सांगू शकतो, डिट्टो आहे ना, मुंबईसारखं क्लायमेट आहे इकडे हनोईला. अँड मी सकाळपासून फिरतोच आहे म्हणजे बाहेर. तर आम्ही फ्रेश वगैरे होऊन 12 वाजता निघालेलो अँड दिवेशच्या रेस्टॉरंटमध्ये गेलेलो. तिकडे आमचं लंच वगैरे केलं अँड देन आम्ही स्ट्रीट फिरलो.
तर थोडंफार शॉपिंग देखील करायची होती आणि बाकीच्या मित्रांना वगैरे कॅप्स वगैरे घ्यायचे होते. सो आत्ता आम्ही चाललो आहे आमच्या परत हॉटेलकडे, जिकडे दिवेशने आमचं रिझर्वेशन केलेलं आणि ते ॲक्च्युली हार्डली 45 मिनिट्स आहे एअरपोर्टपासून. सो ते पण खूप छान स्टँडर्ड रूम्स आहेत जे की मला प्रेफरेबली आवडलेत ते, बिकॉज गॅलरी व्ह्यू वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत. आणि हा आजचा ब्लॉग म्हणजे लाईक ही जर्नी मुंबई टू व्हिएतनाम, हुनाई द कॅपिटल सिटी ऑफ व्हिएतनाम, ही जी जर्नी आहे ही कशी वाटली मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गाईज काळजी घ्या आणि मी पण एक्सप्लोअर वगैरे करतो. खूप काही फिरण्यासारखं आहे व्हिएतनाम हुनाईमध्ये आणि जे की खूप लवकर कमी डेजमध्ये कव्हरअप करायचं आहे. सो त्यासाठी हा आजचा ब्लॉग एंड करतो मी आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सी यू, टाटा, टेक केअर अँड गुड बाय.